आणि यानंतर वळूयात राज्यातल्या आणखी एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालंय। महिनाभरापेक्षा जास्तचा काळ लोटलाय। 3 प्रमुख पक्षांमध्ये मंत्रिपदाचं वाटप झालंय, खाते वाटप झालंय, पालकमंत्रीपदाचं वाटपही झालंय। नव्या सरकारच्या मार्गदर्शनात सरकारी कामं सुद्धा आता हळूहळू पुढे सरकायला लागली आहेत। पण सरकारमध्ये सगळं आलबेल नाही याची चिन्ह आता स्पष्ट दिसतात। एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये ज्या ज्या योजनांशी आणि ज्या ज्या घटनांशी एकनाथ शिंदे यांचं नाव ठळकपणे जोडलं गेलं होतं, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचावली होती, त्या सगळ्या योजना आणि घटनांचा प्रभाव हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका आता येते। 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून शिंदे सेनेला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागते आणि या सगळ्यामुळे शिंदेंची नाराजी लपता लपत नाहीये। त्यातच 4 मंत्र्यांसह शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आणि नाराजीच्या चर्चा उघडपणे व्हायला लागल्या। एकनाथ शिंदेंची नाराजी संपणार की नाही? भाजप शिंदेना मनवतीये की डिवचतीये? अजित पवारांवरही शिंदे नाराज आहेत। महायुतीमध्ये शिंदेंची घुसमट होतीये का? पारावरच्या गप्पांपासून मंत्रालयातल्या कुजबुजीपर्यंत सध्या एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर आहे आणि त्याला कारण आहे शिंदेंची उघड नाराजी। विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून या ना त्या कारणावरून शिंदेंची नाराजी सुरूच आहे। आधी मुख्यमंत्री पदावरून, नंतर मंत्रिमंडळावरून, मग खाते वाटपावरून आणि आता पालकमंत्री पदावरून शिंदेंची नाराजी आहे। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारली। खरं तर शिंदे काल ठाण्यातच होते, मग तरीही ते मुंबईतल्या बैठकीला का आले नाहीत हा प्रश्न सगळ्यांनीच विचारला, पण उत्तर कोणालाच मिळालं नाही। काही नाराज नाही। एकनाथजी माझ्याशी बोलले होते, त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा काळ लागला, त्यामुळे त्यांनी स्वतः एकनाथजी देवेंद्रजी बोलले तुम्ही बैठक सुरू करा। काही नाराजी नव्हती। परवाच भेटलो ना आम्ही, अमित भाई होते, मी होतो, एकनाथजी होते, नंतर परवा एकनाथजी बोलले तुम्हीच आपला काहीतरी मीडियाच्या माध्यमातून कल्लोळ उभा करता, हे नाराज आहे ते नाराज आहे। कोणी नाराज नाही, आम्ही एकत्र आहोत आणि चांगले मस्त आहोत, आनंदी आहोत। नाराज झाले की शिंदे कोणाशी फार बोलत नाही। एकतर ते ठाण्यातल्या घरी जातात, नाहीतर साताऱ्यातल्या गावी जातात। सुरुवातीला भाजप नेत्यांनी शिंदेंची नाराजी दूर करण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण आता भाजप नेतेही शिंदेंच्या नाराजीवर फार काही बोलत नाही। शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळणं, गृह खातं न मिळणं, काही नेत्यांना मनात असूनही मंत्री न करता येणं, याबाबतची नाराजी कदाचित दूर होईलही, पण फडणवीसांचं सरकार जे काही निर्णय घेतंय त्यामुळे शिंदेंची लाडक्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमाच पुसली जाऊ शकते आणि म्हणूनच शिंदेंची नाराजी संपत नाहीये। फडणवीसांच्या कोणकोणत्या निर्णयांमुळे शिंदे नाराज झालेत जरा बघूया। लाडकी बहीण योजना, अपात्र बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाजूला काढलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेवर सध्या प्रश्नांचं सावट आहे। या योजनेमुळे देणारा मुख्यमंत्री अशी शिंदेंची प्रतिमा झाली होती, पण आता या योजनेच्या पटलावरून शिंदे गायब झाले। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, एकनाथ शिंदेंनी निवडणुकांच्या काळात या योजनेचा जोरदार प्रचार केला। तीर्थयात्रेसाठी पात्र व्यक्तींना 30,000ची मदत देण्याची तरतूद योजनेत होती, पण नव्या सरकारनं ही योजना पुन्हा सुरूच केली नाही। त्यामुळे शिंदेंनी सुरू केलेली ही योजना बासनात गुंडाळल्यात जमाय। 1 रुपयात पीक विमा योजना, पंतप्रधान फसल विमा योजनेला एक पाऊल पुढे नेणारी ही योजना होती। 14 पिकांना फक्त 1 रुपयात विमा देण्यासाठी ही योजना आहे। धनंजय मुंडे प्रकरणात पीक विमा घोटाळ्याचेही आरोप झाले। लगेचच सरकारी समितीचा योजनेबाबतचा अहवालही समोर आला। 1 रुपयात पीक विमा योजना बंदच करण्याची शिफारस झाली। शक्तीपीठ महामार्ग, नागपूर ते गोवा असा 3 शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे। शेतकऱ्यांना नको असेल तर महामार्ग होणार नाही असा शिंदेंचा शब्द होता, पण निवडणुका झाल्यावर लगेचच महामार्ग पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली झाल्या। शिंदेंनी जाहीर सभेत दिलेला शब्द न पाळल्याची शेतकऱ्यांची भावना झाली।
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर शिंदेची प्रतिमा सुधारली. लाडक्या बहिणींना सुरक्षा देणारा मुख्यमंत्री अशी शिंदेची प्रतिमा होती. निवडणुकीनंतर लगेचच एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशीचा अहवाल सादर झाला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा पोलिसांनी रचलेला बनाव असल्याचा अहवाल आला. राजकीय दबावापोटी एन्काउंटर घडवल्याचा न्यायालयात आरोप झाला. अहवाल एकनाथ शिंदेच्या प्रतिमेला थेट छेद देणारा ठरला. सिडको नियुक्ती. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं. नव्या सरकारमध्ये शिरसाटांना मंत्रिपद देण्यात आलं. शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी झाली. राजीनामा न दिल्यानं विशेष आदेशान्वये शिरसाटांची हकालपट्टी झाली. आपल्या नेत्याची अशी हकालपट्टी झाल्यानं शिंदे नाराज झाले. एसटी दरवाढ रद्द. एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा परिवहन मंत्र्याचा निर्णय झाला. परिवहन खातं शिंदेच्या पक्षातल्या प्रताप सरनाईकांकडे होतं. विरोधकांकडून एसटीच्या दरवाढीचा जोरदार निषेध झाला. मुख्यमंत्र्यांनी एसटीची दरवाढ सरसकट रद्द केली. आपल्या मंत्र्याचा निर्णय रद्द केल्यानं शिंदे पुन्हा नाराज झाले. पालकमंत्री पदाचा वाद. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यावर 2 ठिकाणी स्थगिती दिली. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेचे नेते पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यावर निर्णय होण्याची अपेक्षा होती. आठवडा उलटूनही मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यानं शिंदे नाराज असल्याचं कळतंय. एकनाथ शिंदेच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत खिल्ली चोडवली. म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू. पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीसारख्या महत्वाच्या शासकीय बैठकीत शिंदे उपस्थित न राहिल्यानं विरोधकांनीही आता निशाणा साधलाय. असं आहे की ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील. एकनाथ शिंदे हुशार आहेत फार ते. आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही त्यांनी सांगायला पाहिजे. आपण कसं काय सांगणार? त्यांनी सांगायला पाहिजे हो मी नाराज आहे. किंवा त्यांचे जे बॉस आहेत फडणवीस त्यांनी सांगायला पाहिजे हो एकनाथ शिंदे नाराज आहेत. ज्या अर्थी ते मंत्रिपदाला चिटकून बसलेले आहेत त्या अर्थी ते नाराज नाहीत. त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत. तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची आणि तपास यंत्रणांची तलवार आहे. त्यामुळे बिन खात्याचे मंत्री म्हणून जरी अशा लोकांना ठेवलं तरीही ते मंत्रिपदाला चिटकून राहतील आणि मी नाराज आहे असं कधीच बोलणार नाही. आपल्याला जे हवं ते नाराज होऊन हटून बसून शेवटपर्यंत वाटाघाटी करून मिळवायचंच हा शिंदेंचा मंत्र आहे. गेल्या 2.5 वर्षात या मंत्राने त्यांना चांगली फळं दिली. पण ती फळं ही फक्त त्यांच्या या मंत्रामुळे नाही तर सरकारच्या संख्याबळामुळेही होती. कारण पूर्वीसारखी आता भाजपला शिंदेची नव्हे तर शिंदेंना भाजपची जास्त गरज आहे. पण हे वास्तव पचवणं शिंदेंना कठीण जातंय आणि म्हणूनच त्यांची नाराजी वारंवार समोर येते. पण राजकारणात परिस्थिती बदलली की नाराजी दाखवणाऱ्या नेत्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहत शांतपणे वाट काढणारा नेताच मंझा हुआ खिलाडी म्हणवला जातो. ही बाब शिंदेंना तर माहीत असणारच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.